पत्नीशी वाद झाला आणि या वादानंतर बापानं दोन्ही मुलांचा जीव घेतला। एकाच मुलाचं 5 वर्ष वय आहे एकाचं, तर दुसऱ्याचं वय अवघं 3 वर्षाचं आहे। पत्नीशी झालेल्या भांडणानंतर दारुड्या बापानं दोन्ही मुलांचा जीव घेतला। दोन्ही मुलांना त्यानं नदीत फेकून दिलं। जन्मदात्या बापानंच या दोन्ही मुलांची हत्या केली। यातल्या एकाचं वय 5 वर्ष आहे, दुसऱ्या मुलाचं वय 3 वर्ष आहे। तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। भूषण, या जन्मदात्या आरोपी बापाला आता ताब्यात घेतलं गेलंय का? पोलिसांनी नेमकी काय कारवाई या संदर्भात केली आहे? शिरपूर तालुक्यातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। शिरपूर तालुक्यातल्या थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे। रात्री पत्नीशी भांडण झालं आणि त्या भांडणाचा राग येऊन या दारुड्या बापाने जे आहे ते आपल्या दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकलेलं आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। जो जन्मदाता जो पिता आहे, ज्याने या दोन्ही बाळांचा जीव घेतलेला आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे। थाळनेर गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात दोन्ही मुलांना या दारुड्या बापाने जे आहे ते नदी पात्रात फेकलेलं आहे आणि या घटनेत या दोन्ही मुलांचा जो आहे तो जीव गेलेला आहे। या घटनेमुळे समाजमन जे आहे ते सुन्न झालेलं आहे। कल्पनाही करवत नाही अशी ही घटना आहे। त्यामुळे एकच खळबळ जी आहे ती या प्रकरणामुळे माजलेली आहे। अतिशय धक्कादायक अशीच ही घटना म्हणावी लागेल। रिद्धी जी, धन्यवाद भूषण दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।